टेन्शन घ्यायचं एवढं काही गोष्ट नाही, फक्त जड ही काही उचलू देऊ नका. त्यांना जास्त जडापीचे उचलू देऊ नका. त्यांना गोळ्या लिहून देतो, टायमिंगला गोळ्या द्या. नाव सांगा मॅडमचं. कोमल. पुढं विशाल. पूर्ण नाव सांगा ना. कोमल विशाल सातपुते. डोळे झाकून ठेवना ज्याच्यावर विश्वास, त्यानेच केलं मजबूर लायला घरापास. डोळे झाकून ठेवना ज्याच्यावर विश्वास, त्यानेच केलं मजबूर लायला घरापास. झाकुनी ठेवला ज्याच्यावर विश्वास, त्यानेच केलं मजबूर लायला गळाफास. सांग, एवढा मोठा निर्णय काय घेतला तू? काय झाले? काय झाले सांग. कोमल सांगा काय झाले? सांगताव का? काय झालंय? तुम्हालाच विचारते, काय झालंय? हा, काय झालंय? सांगा ना, काय झालंय? कोण काय बोललंय का? मग दादा काय बोललंय का तुमचा? मग माझं काय चुकलंय का कोमल? मग काय झालं? का तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला? हा, सांगा की कोमल, काय झालंय? हा, वहिनी ते आपले मालक विशाल नाहीत का? हा,
सांगायची तू येतो लागा कधीतरी. तुम्ही काय स्वच्छता मोहीम बिहीम तांबली काय इकडे गावात सगळ्या काही प्रकल्प येतात लागा लय दिवस झाले शिवाय काय नाही का. तू गेल्यापासून चांगले झालंय कठीण बिठीन स्टाईलिश करायला लागला काय करतो गळी राहून नाही जमत जमाना नाही राहिला तसला. का हा. आईला परद्या गावाकडच्या वसाड जमिनीची कमळाचं फुल का उगवलं अरे पाऊस पडला चिखल झाला आणि फुलं उगावली. उगवले उमालले बी चांगलं काय तू हिंडतो बाहेर गावात राहतो. तू गावात आहे पण तुझं लक्ष नाही कुठे लक्ष येडा काय त्याच्यामुळे आपलं पहिलं जुनंच आहे. कठीण बिठीन स्टाईलिश करायला लागलाय मग राहावंच लागतंय तसं. हा होय. पहिलं जुनं आहे ना आपलं. आई मी आलो काय करते काय नको तू तुझा तू तू मित्र आहे ना तुझा तसा का करतो मसाले नसा नाही कुठे केलं साखर दे त्याला साखर दे थंडी थंडी ओटी करतो साखर बस बस चल की साखर दे की. दर हा खाल्ला होता नाही साखर आहे तांदूळ बिती त्याला थांबा मला लई ताण लागली आधी पाणी गड्या लगेच पाणी होणार. पुरत लवकर चल ए, कसा उठतोय काय होतंय काय नको तर शिरट आहे का केली असं काय रे कोमल तुमच्या भावाने डब्बा घेऊन बोलवले. बर वहिनी हा मला यायला उशीर होईल. मी दादापाशीच थोड्या वेळ थांबणार आहे. बर बर बुट घाल दे मारतो का साखर खराई खाया इतका मारायला लागला रोहित हाय का आता कुठं बाय गेलं पोरग लगेच येडेवानी काम आहे बाई लेकराचं. अगो बाय कुणकडे गेला कुणाला ठेवाय लईच फुलवलं पोरग आहे ती. आलं की लेकराला उगं घडीभर तरी 2 मिनिटच टिकू देत नाही घरात. नुसतं उठायचं आणि पळायचं. डोक्याला ताप आहे बाय आता ह्या पोराला कुठं बघायला जाऊ बाया उन्हात तानाचं कुठं फिरायला गेलंय कुणाला ठाऊ. परद्या आपला जीव आहे बरं का तुझ्यासाठी ना माझा जीव हाजीर आहे तू फक्त एवढं काम करून दे माझं परद्या ए काय बने तिकडे कुठे एवढा उतावळा झाला का. चल इकडं कुठं काटा कुठं चाललोय अरे हे जिंदगीचे सगळे शॉर्टकट मला माहिती. ही तर गाव आहे तुला यायचं असलं देणार नको मी चाललो. इकडं साप बी असायच्या चल तू बरं चल इथं तू आपला भाऊ आहे म्हण तुला काय खाली दाब हात दुखतोय. हात बाद झाला आता पायदा. तुझं नाही ऐकायचं म्हणजे कुणाचं ऐकायचंय काय झालं काय झालं काय पंग तुटवायचा चाललाय पुढे का पोरगी बघायला असतं जणू इतकं पाहिजे काय शहरात राहतोस तर. शहरात आमच्या असं नाही गेलं की प्रपोज करते डायरेक्ट हे गाव आहे कोणत्या गल्लीत नेऊन हानते ते सुद्धा कळत नाही. म्हणते होय लय हाणते. थांब मला मागत थांबू दे अरे तू आहे ना तू लय हुशार आहे लय हुशार आहे तू अरे तिथं पहिलेच अरे पण तू आज आंघोळ केली का. मी कालच केलं रोज करतो मी काय विचारतो तुझ्या आयुष्याला कडी लागली तो. ए तुझ्यामुळे कडी लागली लवकर चल म्हणतो तुम्ही तुला घे बस तू आला ते आलाय. चल की पुढे कोण नसेल चल पुढे मला काय वाटतंय
चल तू पुढं तर चल तू मागच माग काय चल पुढं कोणाला भेट नाही वाघ आहे आमचा हा वाघ आहे. चल चल की आता मी काय म्हणतो तुला हा आता हे तर पडलाय सुख सुखाट कडी लावून तर आपल्या रानातली हिरवळ तरी बघून येऊ जाऊ लय चल, जाऊ रानात रानातलं चिचा खाल्ल्या चल. चल सांगितलंय मला खराब झालं मला ड्रेप तर सरळ करा सांगितलं मी कमी असं करतोय का किराणा खेळत पाहिजे ड्रेप ओके तर आयला ते बघ चालूच बाबा मुंगे पण अशा चालतात का नाही आता माझं आता वाईट होतंय दादा जेवायला चल, डब्बा आणलाय. आलो थांब आले मुंग्या चावल्या चल तू डबा घेऊन आली वय हा वहिनी काय करत होती रा धुणं धुत होत्या. बर जाऊन दे, चल मग कटा आलाय बा आता काम आता काम बरं दुखलं र बस की तायडे काय झालं ग तायडे तुला रडायला बहिणी काय म्हणले का तुला नाही रे. अगं तायडे आईने ना आबाने माझ्याकडून वचन घेऊन गेले तर माझ्या कोमलला ना फुलाच्या पाकळीसारखं जप. दादा बोल ना मी पण तुला वचन देते, तुझी मान खाली जाईन मी असं काहीच वागणार नाही. चल जाते आता मी घरी. तायडे दमन जाय काळजी घे जेवतो मी करतो जेवण आता उन्हाचं जपून काम करा. हा करतोय दमन जाय हा हिरवळ हिरवळ झाली पडद्या हा हिरेल पाणी आलं का पाणी आहे ना पहिले. आणि शेतात आणि इकडं गहू कोणाचा आहे देऊ गव्हाचं काय ओय घोड्या, तुझे काय डोळे बिळे फुटले का काय? तुला काय कळत नाही का पुढे बघून चालायचं? त्याला काय कळायचंय आता. सॉरी ते माझं लक्ष नव्हतं त्यामुळे तुम्हाला असा धक्का लागला. सारं काय मला वाटलं हे तरी इज्जत असेल. तुला कुठेच इज्जत नाही. आयला प्रदीप आपल्याला शेतामध्ये यायला थोडासा उशीर झाला काय रे? लवकर येऊन तरी काय केलं. काय गाव गाव धडभद्र आहे काय? अय हो कधी आले छोटे मालक अरे बस बस इतकं कुठं कामाची गडबड करतो. काय नाही ती ठेबक बस बस खाली बस खाली बस. काय का लय नुसता काम 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 करतो. दुखतंय गाडी आज लय नको काम करीत जाऊ. तुमच्यावर नाही मालक मला काम केल्याशिवाय पर्यायच नाही मला. अरे पर्याय नाही असा विषय नाही सगळ्यांना काम करावंच लागतं हाय का नाही प्रदीप? मग काय कष्ट सगळ्यांच्या नशिबात लिहिलेलं असतं. नशीब बदलायला टाइम लागत नाही. तुला सांगतो ऋषी आणि पण आमची परिस्थिती काय आधी लय स्ट्रॉंग नव्हती. आम्ही बी आमचे आई वडील बी कष्टातूनच असे वरवरती गेलेले तेव्हा आम्ही आज कुठं आमच्या आई वडिलांची पुण्य आहे म्हणून आज आम्ही शाळा शिकायला बाहेर गावाला येतो. असे तुझ्या आई वडिलांनी बी लय कष्ट केलेले तुझ्यासाठी. आता आम्हाला काय माहित नाही का? हा नाही पण आईने ना आबाने कष्ट केले मला पण त्यांची जाणीव आहे ना त्यामुळे मी रानातून इकडे कष्ट नाही करतोय. 100% तुला जाणीव आहे म्हणून आज तू झटतोय. बाकीची तुझ्या वयाची पोरं बघ ना बाहेर गाडी गुडी आणि असे टुकार पोरं लय निघलेली रे. ती शिकत पण नाही ती आणि आई बापाची न काळजी करता टुकारवणी मावा खाणार विमल खाणार हिंडणार हे गोष्टी. अहो तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की. पहिली गोष्ट बरं का ऋषी हा तू काय मला आवाज बोलू नको असं मी तुझ्यापेक्षा लहान आहे. तुम्हाला लय आवाज बोलून मला कशाला मान खाली घालायला लावतोय. मी मस्त मोठा पैशाने आहे पण मी तुझ्यापेक्षा बारीकच आहे ना वयाने. हा आहे का नाही? अरे आज आहे ना आज मला तिकडे शिकून मी तुझा मला तू असं तुझे काम करून बघतो वाटतं का तू काम करतो ते बघून असं अभिमान वाटतो द्यायला. माझ्या वयाचं पोरग माझ्यापेक्षा मोठं पोरग आज रानात राबतंय शिकायच्या वयात. तुझी काहीतरी परिस्थिती ढासळल्यामुळे तू
करतोय, पण एक ना एक दिवस तुझा बी येईन, एक ना एक दिवस तू पण मोठा होशील, आहे का नाही प्रदीप? मग त्या प्रदीपला विचार त्याची परिस्थिती कशी होती, तो सुद्धा लय नाजूक परिस्थितीतून आजवर आलेला आहे. अरे विशाल, तुला तर अजून ह्याचं कसलंच कष्ट माहित नाही. मला सांग रे, तू काय तर असतं रे? लहानपणीच पुण्याला गेलतास. त्याच्या माग ह्याचे वडील गेले, नंतर ह्याची आई गेली. लय कष्ट करतो बिचारा. अरे आई वडिलांचा म्हणजे खेळ म्हणजे एका बैलगाडीच्या चाकाप्रमाणे. जर बैलगाडीचे एक चाक जर गळून पडलं तर दुसऱ्या चाका कसाच गाडा पुढे जात नाही. तरी पण माझ्या आईने दोन्ही चाकाची जागा घेऊन माझा आयुष्याचा गाडा हा पुढे चाललेला आहे. तुला पण माहिती, कोणीच करू शकत नाही जेवढी आपली आई करते आपल्यासाठी. माझ्या आईने तिच्या एक दिवसाचा पोटाचा मारा करून मला तिकडे पुण्याला शिकायला पाठवलं, माहिती ना तुला. तरी पण आज माझ्या आईची जाणीव ठेवून मी शिकवतोय, तुला पण माहिती. आणि एवढं जे शेत वगैरे चाललंय सगळं माझ्या आईच्या जीवावर चाललंय ना. हा, आहे का नाही? अरे विशाल, तुझ्या घरच्यांची पुण्य आहे म्हणून आज हो कामाला आहे. नाही, ह्याचं पण कष्ट खूप आहे, आपण बघतो की. हा, ह्याच्यामध्ये तुला शोधून पण भेटणार नाही गावात माणूस. अरे तुझी आई याला लेकरासारखा जीव लावती. अरे माझ्या आईला मी काय आणि हे काय असंच आहे ना. आणि तुला सांगतो ऋषी, कसल्या गोष्टीची गरज पडली, काय झालं, तुला कोणत्याही गोष्टीला पैसे वगैरे लागले तर माझ्या आईला हक्काने मागत जा. हा, मला माहिती तुझ्या डोक्यावर जबाबदारी येतं. ऐक ना, रडू नकोस असं. रडून काय होणार आहे तुला. मी खरं सांगतो तुला, जे तू आज ज्या काळातून चालला ना, त्या काळातून एका काळी आम्ही गेलेलो होतो. तरी पण माझं वय लहान होतं, मी खूप असा छोटा होतो, बारीक, मला काय कळत पण नव्हतं. त्यावेळेस माझा बाप मला सोडून गेलेला आहे. आणि माझा बाप गेला ज्यावेळेस सोडून गेला, त्यावेळेस माझ्या आईने मला कधीच माझ्या बापाशी सुद्धा कमी बसून नाही दिली, माहिती का. करीत राहा वाटचाल, होईल तुझं बी, रडून नसतं काय होत. हॅलो, एक मिनिट थांबा. हॅलो, मन लावून काम करायचं. हा मम्मी. पण माझ्या बहिणीचे नानांची तळतळ नाही आलतो, रानात आलतो. हा, येतो मी लगेच आलो. नाना गेल्यापासून मला बहिणीची तळतळ वाटे ना. हे चल ऋषी, मी जातो, मम्मीच फोन आलता, मी येतो नंतर ना. एक काम आवरून तेवढं मग थोडंसं राहिलेलं. जाऊ का? मला पण हा चल, जाऊ करूशी. हा आणि पहिली गोष्ट, काळजी घे रे बाबा. रडत जाऊ नको असला. नाही तुला सांगतो, परिस्थिती माणसाची ना. बोल, काय म्हणतो? तुला माहित नाही का काय? मला तू आवडतेस म्हणून. तू कुठं, मी कुठं. मान्य आहे मला तू माझ्यावर प्रेम करतो, पण तुला तरी काय माहिती आहे का माझ्याबद्दल, आणि मला तरी काय माहिती आहे का तुझ्याबद्दल? तू कुठं मी कुठं म्हणजे, अरे प्रेमाला काय मर्यादा असतात काय? 4 दिवसात प्रेम होत नसतंय. अरे 4 दिवसात नाही प्रेम होत, पण पहिल्या दिवशी झालं मला तुझ्याकडे बघून. हा, आणि परिस्थिती कशी असली तरी काय, प्रेमाला बी परिस्थितीची मर्यादा नसते, माहिती का. नाही रे, तसं नाही. मग पर बघ ना, तू एवढा मोठा, आम्ही एवढे गरीब. अरे गरीब आणि मोठा ह्याच्यामध्ये काहीच नसतं प्रेमाचं. तुला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं ना, त्या दिवशी मी सगळ्या मर्यादा सोडून दिल्या.
खरंय तुझं. पर 4 दिवसात प्रेम नसतं होत. 4 दिवसात नाही होत, पण हळूहळू तर होईन का नाही? बोलशील का आता काहीतरी? बोला. मला असल्यात तर काही पडायचंच नाही आणि हे प्रेम प्रकरण मला आवडत नाही असलं काही. अरे मला पण हे प्रेम प्रकरण काय आवडत नव्हतं, पण तुला बघून सगळंच आवडायला लागलं. त्या दिवशी तुला पाहिलं आणि माझी रात्रीची झोप पण गेली माहिती आहे का? तुला खरंच विश्वास नाही का बसून मी प्रेम करतो म्हणून? नाही, तुला काय वाटतंय मग? मला नाही विश्वास वाटत बसत की तू प्रेम करतोय म्हणून. अरे खरं लय प्रेम करतो मी तुझ्यावर, विश्वास ठेव माझ्यावर. पण आमची परिस्थिती नाही की मी तुझ्यावर प्रेम करा. अरे परिस्थितीचं आणि प्रेमाचं काय आलं यार, सांग ना तूच. प्रेम कराय बराबरीच लागते. तुम्ही एवढे मोठे बागादार, आम्ही तुमच्या इथं राबणारे. आम्ही बागायतदार म्हणजे? अरे प्रेम कोणत्याच गोष्टीची मर्यादा बघत नाही आणि कोणतीच मर्यादा बघत नाही माहितीये का? जर तुझं बी खरं प्रेम असेल आणि माझं बी खरं प्रेम असेल ना, तर ना कोणत्या बराबरीची ना कोणत्या बागायतदाराची ह्याची ही या अटई. मान्य आहे मला की तू माझ्यावर प्रेम करतोय, मी तुझ्यावर प्रेम करते. पण उद्याच्याला तुझ्या घरचे मला स्वीकारते का घरामध्ये? त्याच्यासाठी बराबरीच तर पाहिजे ना. घरचे म्हणजे घरी फक्त मम्मी, आणि मग माझी आवड म्हणजे माझ्या मम्मीची आवड आहे, कळलं का? मला जे आवडलं ना ते आजपर्यंत मम्मीने घेऊन दिलं, आणि आता फक्त एक अशी गोष्ट आहे की मला तू आवडली, ते मला घेऊन जायचे माझ्या मम्मीसाठी घरी. समजली का? तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक स्पष्ट स्पष्ट. असं मला पण आवडत नाही चढ उतार माहिती का? मनात काही नाही रे. मग तर तेच माझ्या वहिनी दादा तुमच्या इथं काम करतात. अरे काम करतात, पण त्या श्रीमंत लोकांमध्ये आम्ही नाही तर. मला कधीच वाटत नाही मी श्रीमंत आहे आणि मी मोठा माणूस आहे. त्या लोकातला मधला कधीच नाही मी. ते श्रीमंत मोठे लोक गद्दार असं कधीच नाही मी, माहिती आहे का? तुझ्या वहिनी दादा जरी माझे इथं काम करत असले तरी तुझ्या दादाला विचार जाऊन कधी त्यांना कामगाराप्रमाणे कधी वागणूक केली का? आम्ही आमच्या घरातला सदस्य असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर वागणूक करतो, माहिती आहे का? माझी मम्मी तर खूप त्यांना प्रेमाने त्यांनी सांगते, माहिती आहे का? माहिती रे, हे सगळं माहिती मला. पर उद्या जर तू तुझ्या मम्मीलाच म्हणला की मला ही पोरगी आवडतीये, मला लग्न करायचंय, तुझी मम्मी राजी होईल का? अरे मी तुला सांगितलं ना, मला जी गोष्ट आवडते ना ती माझी मम्मी मला काही झालं तरी घेऊन देते. तुलाही घेऊन जायचे फक्त आता घरी माझ्या. हा, तू स्पष्ट स्पष्ट जर बोलत असशील तर बोल, नाही तर मग तुझ्या मनात येते सांगून टाक. तुझ्या विश्वास ठेवून मी तुला हा म्हणते. आणि हाच तुझा विश्वास मी आयुष्यभर तुटून नाही देणार. तुला कधीच तू गरीब आहेस या गोष्टीत जाणीव होऊन देणार नाही मी, आणि तुझ्या घरच्यांना पण मी एक वचन देतो तुला. चल येते मी. जा, उशीर खूप झालाय. होय रे, एक विचारू का? बोल ना. तुम्हाला आयुष्यभर अशी साथ देशील का रे? तुला वाटतंय का नाही देणार? 100% नाही. जोपर्यंत ह्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुझी साथ सोडणार नाही कधी. हा वय. तुझं मला कधी सोडून गेलास ना तर माझी परिस्थिती बी नाही सावरायसारखी, माहिती का? मी तुला कधीच सोडून देणार नाही, हे माझं वचन आहे तुला. काही झालं तरी मी तुला कधीच सोडू शकत नाही. मग अशी सांगितलं, जोपर्यंत या जीवात जीव आहे ना तोपर्यंत हा हात तुझ्या हातात राहील. समजलीस का? समजतंय, पर असं वाटतंय मला की तू जाशील मला कधी कधी सोडून. अरे वाटायला काही वाटेल, पण सोडणार तर नाही, मग माझं वचन आहे तुला. हा का? हा ना. माझी घरची परिस्थिती नाजूकच आहे, तुला तर माहितीच. माहिती.
पर असं काही वेळा होतं की मुलं मुलीचा वापर करून सोडून देतात. तुला पण माहिती मी त्यातला नाही आहे. तुझ्यावर जीवापाड प्रेम केलेले, तुला कधीच सोडू शकत नाही हे तुला पण माहिती. हा ना, मग मी पण तुझ्यावर प्रेम करते म्हणून तर सांगते असं होतं. आणि तुला सोडून द्यायची वेळ पण कधी येऊन देणार नाही माहिती का. तुझी घरची परिस्थिती नाजूक आहे हे पण मला माहिती. परिस्थिती बघून प्रेम नाही होत. तू काय माझी परिस्थिती बघून माझ्यावर प्रेम केलं काय? नाही रे, तसं नाही. तर होतं असं मग सांगते तुला. काय होतं? की मुलं फक्त मुलीचा वापर करून सोडून देतात. हा, सुरुवातीला दाखवते तिला स्वप्न, मी तुझ्यावर लय प्रेम करते, नंतर सोडून देते. मी तुला आणि कोणतं स्वप्न तर नाही दाखवलं, पण जे जे स्वप्न दाखवलं ना ते सगळे स्वप्न साकार करेन. ह्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत सगळे स्वप्न तुझ्यासाठी पूर्ण करणार माहिती आहे का. जीव गेला तरी चालेल पण तुला सोडणार नाही. मला काय नको रे, मला आयुष्यभर जीव लावणारा आणि जीवनभर साथ देणारा पाहिजे. अरे या जन्मी काही, पुढल्या 7 जन्मी तुला साथ देईन आणि जीव पण लावून. एका जन्मात आली म्हणून असं नाही, पूर्ण 7 जन्मात मी तुझ्या आयुष्यात येईन. कारण खूप प्रेम करतो मी तुझ्यावर आणि तुला सांगायची गरज नाही परत परत. प्रेम तू पण करतेस, मी पण करतो आणि तू बी करते. होय रे कोमल, खूप वेळ झाला आपण आलेलं, चलायचं घरी. तुला पण घरचे बघत असतील आणि इथं कोण आलं तर काहीतरी होईल. बाटली घे पाण्याची. इथून हळूच ये. आईला जाऊन दे आता, 2ला लाईट येणार आहे. मी आता कांद्यामधलं गवत काढतो, 2ला लाईट येईल. लय गावात झाले बा, ते आले तरी सांगावं लागेल बाया बिया लावायच्या खुरप्याला कांद्यामध्ये. काय करताय हो? काय नाही रे, गवत काढायचं. गवत काढताय, बसा जरा. मी गवत टाकतो ना, बस. राह ते घरचे काम उरकेले कर. लवकर उरकलं म्हणून म्हणलं शेतात तरी जाऊन याव, काय चाललंय काय बघा. नाही ग, ही कांद्यातलं गवत काढत होतो, आता परत कांदा भिजावं लागल. लाईट नाही का आली अजून? नाही अगं, 2ला येणार आहे ना. हा, त्यामुळे 2 वाजेपर्यंत मग गवत बिवत काढावं आणि परत मग 2ला लाईट आली की आपलं कांदा भिजून घ्यावं. ठीक आहे. बरं ऐका की, बोल की गर. मला बोलायचं होतं जरा. बोल ना. कोमलताई सकाळी मैत्रिणीकडे जाते म्हणून गेल्यात. हा, त्यांचं लय नटून थटून गेल्यात. वाटलं नाही त्या मैत्रिणीकडे चालल्यात. मला जरा त्यांचं वागणं काय बरोबर वाटते नाही. लग्नाचा विषय काढा, त्यांना लग्नाचं तरी डोक्यात घाला. उगा आपण गप बसायचं जायची ती पूर्णच वायाला, नको असं व्हायला. लग्न काय हो त्यांचं आपण उद्या पण करू, पण पैसा पाणी तर पाहिजे ना. पैसा नाही आपल्याकडं, लग्न करणं काय खायची गोष्ट आहे का? अगं तू पण म्हणते ते बरोबर आहे का ग. मला ते एकदम 100% पटलं. ते कामाचं बघते कुठं तर, पण काय आता कामाला जाण्यासारखी माणसं पण नाही ना राहिली. तेवढं आहे. वेळेला पगारी देत नाहीत, काम करून घेतात. बघू काहीतरी करू काहीतरी. खा अरे एवढाच एक आहे, तेवढंच 5 रुपये होतं. घरच्यांनी दिलं हाकलून म्हणून इकडं आलतो. भाव किंवा तो आला का माझ्या माग. अरे एवढंच 5 रुपये होतं आणि जोडीदार घेऊन आलाय. तर तू पण खा. माणूस कसा बुळीत गाठायचा हे फक्त तुमच्या कोणाला भाव किंवा शिकावा.
कधी काय चांगलं करायला गेलं आणि तुम्ही होऊ दिले असं आहे का? खा खा खा. जाऊ का? नाही नाही बसतो. गुरकू नका ना मग तुम्ही. एक तर दोघं आलात. खा. अरे एवढंच 5 रुपये होत लागा. जेवल ना घरी मी. खाऊ का? आपलं ठरलं होतं ना माणूस कसा बुळीत गाठायचा ही फक्त तुमच्याकडून भावकीकडून शिकावा. तोंडातलं कसं ओढून खायचं ही फक्त तुम्ही भावकीने जाणू. ला खाऊ द्याला का एवढं? अयो संपलंय सगळं. आपलं कसं का असं ना लोकांच्या घरात बघायचं ही फक्त तुमच्याकडून भावकीकडून शिकावा. अहो कधी तुम्ही कोणाचं भलं होऊ दिलंय का? दारात गेलं की भोकायचं भावकीन शिव्या द्यायच्या. नाही तुमची नाही चुकी. भावकीन तुम्ही सारखीच नाही तरी. गोरको नको संपलाय. तुमचं म्हणजे असंच आहे. नाही दिले की तिकडं बघायचं. तुमची तरी काय चुकी? स्वतःचं खायचं. अरे संपलंय सगळं. स्वतःचं खायचं आणि भावकीवरनं दुसऱ्या घरात डोकवायचं. तू बघ ह्यामुळं तर भावकीत जाऊ दे. शेजार धर्म लय वाईट. पण खरं सांगू का तुमच्यात आणि आमच्यात एकच फरक आहे. तुम्ही 4 पायावर चालतात आणि आम्ही 2. ही मला आज कळलं. या मला येऊ द्या तुमच्या मागं. अय अरे मला घरी नाही थारा म्हण. अय ऐक तू तर आईला हे ह्यांची नाही चुकी. घरच्याने सोडलंय तर काय. मला वाटतं एखाद्या दारा जाऊन बसावं ना देवळात. ह्यांना मी माझ्या वाटाचा बिस्किट पुडा चारलाय. निदान कोण निवतं तरी चालेल. आईला ही सुद्धा किती मतलबी आहेत. भावकीवणीच खायापुरतंच गोड येतं ही. हे येऊनच फायदा नाही. या जिंदगीत काय उपयोग नाही माझा. जावं पडावं लागेल छपरात जाऊन कुठंतरी. उपाशीच मारावं लागेल आज. कुठं घर आहे इकडं ना. तळ्यातले बेडकाची बेडकून किती फुगली र. फुटायची बी फुगू. इष्टी डराव फुगली. बोलत बी नाही बेडकाला. अरे काय झालंय रुसायला? चाललो बा तुला रात आंधळी तसं बी. जाऊ दे जळून जातो घरी. तू बोलायचंय का नाही? ए स्वप्नाची सुंदरी. ए परी जलपरी. मग तुझं लय झालं गाड्या. जाईन निघून तसं तुला रात आंधळी. मी बी करतो दुसरी बरंच लग्न. जी म्हणली का रात आंधळे मला तिला जाऊन बोलायचं आता. मग तुला इतकं रुसायला काय झालंय? काय झालंय म्हणजे रात आंधळे ना मला. अरे रात आंधळ असलं तरी आपण तुझ्या डोक्याला बॅटरी लावी जाऊ. तुला खरंच रात आंधळ काय? मग इतकं अंगावर घ्यायची काय गरज आहे? म्हणलं असं कोण मला असं. हा मग जी म्हणली का तिच्या बरोबर जाऊन लग्न करा. आता ती म्हातारी म्हणलेली दुकानावाली तिच्याबरोबर लग्न करू का? ए लगीनंदास. आता इतकं फुगायचं नसतं. होत असतात 4 गोष्टी प्रेमात. नाही रात आंधळे मला. तुला रात आंधळे खरं? रात आंधळ ती बाजूला ठेव. तुला माझं ऐकायचंय का नाही? तर तुझ्यासाठी फुल आणलंय. अरे धर ना. फुलाची लाही झाली सुकून होक तरी तू आणि घेतला नाही. ह्याची शोभा कशी तू लावले वाढन. असं ते पाण्याविना मासा तरफडतो तसं तरफडते. दर लाव. इतकं प्रेमान देतो. चल दर बरं इकडे इथं बसू आपण. एक उभा राहते. आधीच जीव किरकोळ जायचा. जीव बिव निघून वाढ उभा राहिलो. बस खाली. अरे काय हातात पकडती त्याला. आधीच जीव गेलाय आणि तू असं हातात पकडती. बघ आता कसं सुंदर दिसायला लागलं हिरोनी म्हणी.
हिरोईनच आहे आपली तू, वन तास एकदम. ऐक ना कोमल, मला समजून नाही घेत ग, माहिती आहे का? मला असं काय वाटतं माहिती आहे का, आपण दोघंच असावं असं नदीच्या काठी, तिथं कोण नसावं, शांत वातावरण एकदम, आणि एकदम फ्रेंडली, फ्री फ्री आपल्या दोघांसाठी. तुला नाही का असं वाटत कधी, अशा मनात फिलिंग्स येत नाहीत का माझ्याबद्दल काय? नुसतं असं हसणार, असं काय थोडंसं माझे पण फिलिंग समजून घे ना तू. प्रेम करते ना, काही काही आजपर्यंत मी तुला टच तरी केलं का? हा मग आता इथं कशाला बोलवलंय तुला? कशाला? कशाला म्हणजे प्रेमाच्या गप्पा मारायला. कशाला म्हणजे काय, कशाला काय खात जा ग तू, अशी तू मंगळ झालेली मला नाही होत. हा वय अशी सूड झाली पाहिजे, कशी दणकट बायको बिकू. मग करायची का दुसरी? तूच पाहिजे आपल्याला, आपलं लय प्रेम आहे तुझ्या. हा आणि केस वगैरे अशी ना माग इथं बांधत जा, कळलं का? बर. आणि मी ती तुला कानातलं घेऊन दिलेलं का नाही घातलंस? हाय की घरात. घरात ठेवायला दिलंय का? घातलं होतं की त्या दिवशी. त्या दिवशी, आणि मला भेटायच्या टायमिंगला नाही घालायचं. बरं दुसऱ्या वेळेस आलं. दुसऱ्या वेळेस नाही, उद्याच. बरं उद्याच. तुला वाटत नाही कसं मला रोज भेटावं म्हणून? मला तर वाटतं बा रोज तुला भेटावं, जसा जसा दिवस मावळेल तसं मला वाटतं तुला भेटावं, माहिती आहे का? कुठं तुम्हाला मग रोज बोललो होतो? तू रोज बोलायला येशील का? मग काय नाही झालं याला. तूच म्हणते नाही मला जमायचं, माझा आदान कुठं काय. मग घरच्या अडचणी असल्यावर नाही येऊ शकत. येऊ शकतेस, काही काढून कारण येऊ शकतेस भेटायचंच म्हणलं. मग आता नाही का आले? मग आता आली ना, पण इथून मागं मी एकदा बोललो होतो ना आली तू. मग तो काम होतं ना घरी. काहीतरी फिलिंग्स असतात माणसाचे, समजून घ्यायच्या. मग मला नाही बाई भेट वाटत. असं वाटतंय तुला मला भेट वाटत नाही? मला भेट वाटतं की तुला. भेट पण वाट काम असते म्हणून नाही येत कधी कधी. हा ना. अंगठी कोण दिली तुला? दादाने घेतली होती. दुसरं कोण नाही. हा. तू हात माझ्यापेक्षा गोरा आहे ग. होय कोमल. हा वय. लिपस्टिक वगैरे नको का लावत जाऊ. ते बघ होट कसे लाल झरत झालेत, त्याच्यापेक्षा लाल होतात माहिती का बिगर लिपस्टिकचे. असं वय. बर. करायचे का लाल? हा वय. हां मग पडचिन केच काटे आधीच इकडं बघ. पडशील इतके बावळून नको जाऊ लाल करायचे म्हणले होटके लगेच. अय हिरोईन इसलं आहे नुसतं काम सांगत आहे. कुत्र्याला तरी भाकरी टाकत रुपया सुद्धा येत नाही, ह्याचीच काम करीत जमलं रे. अयो भाकास रोड त्यात विसले नाही तरी त्याचं तरी काय चुकत आहे. आपलीच गाडू चुक आहे. आपली द्यायची सोडून लोकांचीच कामं करीत बसायची. आणि त्या खेळ राहुल ह्याचं काय घर जवळ आहे का? एवढं शोधू त्याला एवढा लांब चालायचंय. काय लाखा तुमचे काम नशीब कपडे अन्नाचे घातले. कलर जर लावला असता आधीच घरात थारा नाही, आता तर कुठं उमऱ्या सुद्धा येऊन नसतं दिलं. काय करावा, तहान लागली, भूक लागली, आईला जेवायचं होतं. आईचं नाही चुकत. आज मीच कामाला नव्हतं ना गेलो, त्यामुळेच माझ्या वाट्याच्या भाकरी नाही केल्या. तहान तर लई लागली बा. आईला काय करावं रे? नाहीतरी आपल्या जीवाला नाही सुख, ह्याचं तरी काय करायचं? झट पैसे देता येते, पिऊ का नको?
पिऊ का पी. खरंच पिऊ काय लोक नाव ठेवते येतोच काय करायचं. काय सुख भेटलंय आणि काय गोड आहे राहिलेलं ते. खरंच इतकं गोड दूध दिसल्यामुळं आज पिवलोय. दुधाला लई चव होती बरं का पण या काय करता तर येणार नाही. देता येतात पैसे द्याला त्याचं काय तावा जाऊ काय मला विचारतोय मी. मग काय म्हणून झालं असं. इधर चला नहीं उधर चला जाने कहा मैं इधर चला फिसल गया कि तूने क्या किया फिसल गया. आपल्या काय माझा पुढचा आहे काही रंग लेके खेलते नहीं नहीं रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते बोलो तारारारा बोलो तारारारा बोलो तारारारा. पहिलं मागचा पुढं आला पुढचा माग आलोय एक बोलो तारारारा बोलो तारारारा. आठवणी आता एक भूमी कधी ती काय माहिती. मला मागा धरणं भूक लागली मला मारते काय काय मला मिळत लागा नाही काय. दादा डब्बा आली का हा काय म्हणली वहिनी. भांडते भावतोय बायको कस काय उगाच काय माहिती काय होतंय तिला आणि काय नाही. तिला तर म्हणलं आता तुझा ही दे मला देईन जाऊ दे नको भांड जाऊ. जाऊ दे आता तुम्ही आता जाऊ का मी. हा जाय. थोडंफार तर वेचल्यान राहते तो कामाकडे बसाय कळलं. मला तुला एक बोलायची. तुझ्या या बेरंग आयुष्यात रंगपंचमीचा मोका साधून मला रंग भरायचा आहे. धान्य चालले म्हणून काय करतेस तिकडे. असं तुझ्या बसून आवडते होय. माझं काय चुकत असून बरं ते विसले म्हणतोय बंदर के जाने अदरक का स्वाद. त्याला काय माहिती जुनं प्रेम तुझा सक्सेस होऊ शकतो.
पिल्लू किस देना देना है देना राय आलाय वाटतंय लो हळू सांगायचं ना पिल्लू पिल्लू बोल ना हा का नाही तू इसल्यावर गेली खादरावर पिल्लू आय लव्ह यू तिसरी पासून तर मागायला आजपर्यंत कधी बोलणं झालं नाही तुझ्या बी इज्जतीसाठी माझ्या बी इज्जतीसाठी हा त्यामुळे तुला बोललो नाही त्या इसल्याला पण मी सांगतो तुझ्याच काय ना का तू मोठी हाड हट येऊ नको तुला नाही त्या इसल्याला प्रेम तर कशावर पण होतंय कधी पण होतंय हाय का नाही हा लाजू नको चल आणि त्यात ती मला म्हणते बंदर काय जाणे अद्रक का स्वाद अरे हाडतो आहे जिंदगीवर जी करता है तेरे जुल्फों से खिलू आणि त्याच्या अगोदर तेरा तो बोलू आणि काय झिपऱ्या झिपऱ्या खेळू तुझ्या मनातून नाही दिसत हा बाप घरी घेत नाही 20ला टोमणं मारून मला जगू देत नाही काय करू आहे तुझ नाही चुकत चुकतंय माझ जाऊ दे तुझ्या मनातून नाही वाटतंय मला तुझी काय चुक आहे रे रंग भरायच्या आधीच पेच करेन पाणी मारतेस हे लावून तो कलर जाऊ दे पागल आहेस काय तू हा ना पागल आहे तुझ्या प्रेमात इकडे काय करते ती एकटी चालते कशाला दादाकडे कशाला गेली दादाकडे काय काम होतं असं चालते दादाकडे कुठे दादा हाय काय करतोय काय काम करते आणि काय करते तू तर काय अशी भेटत नाही असंच भेटावं लागते कोण लावत जा काळजी असते मला लई बर कळलं का हो तुझा दादा इतका वाढू काय करतोय रानात काम करते आणि काय करते तू जास्त सुंदर होत चाललीस लिपस्टिक तुझ्या प्रेमात माझ्या प्रेमात इतकं बी सुंदर नको मालक गरीब आहे पण लाचार नाही तसं नाही ऋषी दादा तुमचं काहीतरी चुकत आहे काय चुकतंय मी माझ्या डोळ्यानं बघितलंय तुम्हाला हो काहीतरी गैरसमज झाला ऋषी दादा माझ्या बहिणीचा हात धरलाय तुम्ही मी बघितलंय अहो तुम्हाला खरंच काहीतरी चुकीचं वाटतंय ऋषी दादा अहो मग काय चुकीचं वाटतंय सांगा काय चुकीचं वाटतंय हो तसं काहीच नाही तुम्ही विचार करताय ते अहो तसं काहीच नाही मी इथून चलत आलोय पण मला पटलं नाही बरं का खरं पटलं नाही मी पण बघतो त्याच्याकडं असं चाललंय होय अहो ऋषी दादा तुम्ही काहीच डोक्यात घालून घेऊ नका अहो नाही घरी गेलो त्याच्याकडे बघतो मी आता सर का अहो ऋषी दादा हो ऋषी दादा लई वाढू झाली आली नाही काय रे कोणत्या रोडने येणार आहे इकडून येणार आहे
इकडून का इकडून? इकडून दिसा ना मी पडली बिडली काय अवघड आहे हिचं. ही आईला आली वाटते. आली आली. अरे इतक्या वेळ काय करत होती माग? झालं का? काय रे तू तिकडे जा बरं. इतक्या वेळ मग काय करत होती? होय हा तुला सायकल येत नाही मला वाटलं. हा नाही नाही येत. चल ना मी शिकवतो सायकल तुला. हा होय. मला भारी येते. हा बच्चा आम्ही जातो पुढे ये मागून तू. गाडी दिली तर दिली. चालू झाली पण चालवायची कशी? ऐ. काय मड आहे का काही? अरे चालू झाले पण चालवा येत नाही ना. एक तरी मित्र असा असावा. जाऊ दे कसलाच नसावा. चाली कुणाचे चांगले नसतात. अरे सडक्या आवला ती काय गाठ ढाकला लावतोय मला. थांब थांब याला किक असन. हायला परिस्थितीनुसार याला किक पण नाही. चालू कसे करतात पण ही? तुम्हाला नाही बरं का? जातो कुणी तर दिसा नाही. विसल्या ब्रेक आहे. विसल्या कान फुटला असताना की आवला तिचं. केस का तोंडात चालत बाय गाडी चालू येते का? बरं वाटतंय ना. आयो खराब झाली का? अरे शिडवा का तेवढं दिसतंय का? नाही रे नाही कुणाचे कोण. बापाने सोडलंय तुझी काय चुक आहे? चल इसल्या ह्याला केळीच्या बागात नेऊनच हाणतो आता. बॅटरी कुठं असते ती माहित नाही ना. ती तरी इकली असते. विसल्या कधी तुझ्यात मी कधी तुझ्यातुनी कधी तुझ्या सवे हो जसा तुझाच मी. कधी तुझ्यात मी कधी तुझ्यातुनी कधी तुझ्या सवे हो जसा तुझाच मी. जशी रात दाटते तशी भेटते मला खुणा सुखातल्या जणू जोडते मना. जशी रात दाटते तशी भेटते मला खुणा सुखातल्या जणू जोडते मना जणू जोडते मना. हो कधी तुझ्यात मी कधी तुझ्यातुनी कधी तुझ्या सवे हो जसा तुझाच मी.
घामी रात त्यातही मला जाडती नभा हळव्या चांदण्या कधी ये चालुनी स्वप्नास रंगुने कधी ये नमी उभा उभा सारखा चंचल मना कधी हवा स्वर्गाशी भासते चित्त चोर तू कधी जशी हलकेच लाजते ओ कधी तुझ्यात मी कधी तुझ्यातुनी कधी तुझ्या सवे हो जसा तुझाच मी ऐक ना कोमल, मला जावं लागेल का? माझं ना कॉलेज भरले, मला गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण ना कॉलेजशिवाय काहीच नाही. माझ्या घरच्यांची बिले माझ्या मागे स्वप्न येतं, माझ्या आईचे, आणि त्यातून वडिलांचं तसं झालं. त्यामुळे काय मला शिकावंच लागेल. आणि नाही गेलं तर काय आहे, हाय मस्त लांब आहे कॉलेज, पण कधी मी मधून अजून येत जाईन मी. पण आत्ता जावं लागेल, मला पर्यायच नाही गेल्याशिवाय. तू असं तोंड पाडून का बसलीस? अरे मी येईल ना कधीतरी माघारी, म्हणजे लवकर तुला अजून मधून भेटायला येत जाईन, पण आता गेल्याशिवाय पर्याय नाही. असं नाराज नकोस हो बरं तू माझ्यावर. तू नाराज झाली तर तुझ्याशिवाय तरी कोण आहे मला? तुला पण माहिती माझं लय प्रेम आहे तुझ्यावर, आणि मला पण माहिती तुझं लय प्रेम आहे माझ्यावर. पण मला नाही हे का जागेवर थांबून उपयोगच नाही ग बाळा. पुढं जर मी गेलो, शिकलो, काय झालो, मोठा जर नोकरी वगैरे लागलो तर आपलं लग्न 100% होईल ना. जर नाहीच गेलो तर इथंच राहून माझं काय होणार आहे? आधीच बघते आपल्या गावातली पोरं सगळी हे वनावना हिंडतात. त्यामुळे ते आई बापाने मला तिकडं, आईने माझ्या तिकडे टाकलेलं आहे. वडिलांचं तर झालंच असं, पण आईची स्वप्न आहेत माझ्या. आणि तू अशी नाराज झाली मग मी जायचं का ना? माझा अर्धा जीव इथे आणि अर्धा जीव तिकडे राहतोय ग. इकडे का बघा नास तू? तू रडतीस का बाळा? रडायला काय झालं तुला? अगं थोड्या दिवसाचंच आहे, मी येणार नंतर ना सगळं माघारी लगेच. हा काय झालं तुला इतकं रडायला, इमोशनल व्हायला? अगं मी जरी तिकडे गेलो आणि काही झालं तरी मी तुझाच राहणार आहे, हे तुला 100% सांगतो आताच. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुझं पण माझ्या इतकं प्रेम आहे मला माहिती आहे ना. हा थोडंसं हसा, आता मला जायच्या टायमिंगला असं रडून लावणार आहे का तू? हा माझं तिथे गेलो तरी मन लागेल का? इतकं नको रडू. अगं रडू नकोस तू, कशाला रडतीस? चाललो म्हणजे काय आमचं सोडून चाललोय का? आपण 3 महिने कसे घातले ते कळालंच नाही रे. अरे नाही कळालं मस्त, पण मला पण तुझ्यावर आयुष्य काढायचंय माझं. 3 महिने कुठे घेऊन बसलीस? पण आत्ता जाणं खूप गरजेचं आहे ग. आत्ता जर नाही गेलो तर पुढं खूप अवघड होणार आहे. खूप जबाबदाऱ्या आहेत माझ्यावरती, माझ्या घरच्यांच्या सगळ्या. तू फक्त आत्ता हसून मला लाव. मी बघ ना काहीतरी तुझ्यासाठी, माझ्या आईसाठी काहीतरी होऊन, काहीतरी करून, काहीतरी शिकूनच येत असतो मी पण. आणि तुझ्यासोबत लग्न करायचं म्हणलं जर मला मोठं व्हावंच लागणार आहे, काहीतरी शिकून, नोकरी वगैरे करून. हे 3 महिने कसे गेले ते कळालंच नाही रे. बघ ना, घरचं एवढं टेन्शन असताना बी तुझ्या सोबत असताना कधीच वाटत नाही की मला टेन्शन आहे. तर तुझ्या मम्मीचं स्वप्न आहे ना तू शिकावा. स्वप्न आहे म्हणून तर चालू आहे ना. जा तू, पर तिकडे गेलं मला विसरणार तर नाही ना? अरे तुला कसं विसरेन मी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्याशिवाय कोणीच नाही मला. आणि तुझं पण खूप प्रेम आहे मला माहिती. मला पण जावं असं वाटत नाही ग, पण जावं तर लागणार आहे. जाणं माझी मजबुरी आहे का जाणं म्हणजे? तू जर अशी माझ्या जवळ नसलीस ना, माझे असे हातपाय पण थरथर कापतात माहिती का. आणि तुझ्यापासून इतक्या लांब जाऊन राहायचं म्हणजे माझ्या जीवाची नुसती कासावीस होईल माहिती का. मला नाही राहणार तुझ्याशिवाय, पण कसं बसं राहावं तर लागणार, ॲडजस्ट करून. तुला मी कॉल फोन कंटिन्यू करत जाईन, पण जावं लागेल का बाळा. तू पण समजून घे आणि
तू समजून घेतलंस तर मला बाकी सगळे समजून घेतील, तू नाही समजून घेतलं मला कोण समजून घेणार आहे? आणि कोण नाही पण माझे, तू आणि माझी आई सोडून माझ्या आयुष्यात. अशी रडू नकोस, मी असं गेल्यावर पण तू रडत जर राहिलीस तर मला तिकडे करमणार पण नाही माहिती का. असं रडून काय होणार आहे? तू रडणार असशील तर मग मी नाही जात. नाही नको, तुझ्या आईचे स्वप्न आहेत ना, तुझा तर गेल्यावर मला तिकडे विसरू नको कोणी भेटलं तर. अरे माझं पहिलं फर्स्ट आणि लास्ट प्रेमच तुझं आहेस. दुसरं मी कोणाकडे बघत सुद्धा नाही तुझ्या सोडून माहिती का. रात्रंदिवस तुझा विचार असतो माझ्या डोक्यात. काही गोष्टींसाठी जावं लागते ना. आणि गेलं तरी 100% शब्द आहे माझा की मी तुला भेटायला 100% एका महिन्यालाच येत जाईल. त्यामुळे तू कसलीच काळजी करू नकोस माहिती का. आता हस बरं, थोडीशी हस ना, मग मला पण जायला छान वाटेल. आणि पण अशी इमोशनल जाणार आहेस का तू? अरे कसला विचार करते तू? मी काहीच कसा एकही टक्का चेंज होणार नाही तिकडे गेलो तर. तुला टेन्शन कशाचं आहे? मी तिथे गेल्यानंतर कसल्या मुलीला बोलन का, माझं कसलं टेन्शन आहे तुला नेमकं? का तुला इथं गावात काय त्रास आहे? मग टेन्शन कशाचं आलेलं आहे तुला? तू कसलंच टेन्शन घेऊच नकोस. आणि जरी काय प्रॉब्लेम आला तर मला कॉल कर ना. माझं लय प्रेम आहे का तुझ्यावर. आता हस बरं. हसली तू माझी का नाही, मग तू हसणार का नाही? हसली म्हणजे कसं मला पण जायला काय वाटणार नाही माहिती का. हसत राहशील, मी गेल्यानंतर बी अशीच हसत राहा. रडायचं थोडं पण नाही. जरी आठवण आली तरी मला फोन लावायचं, कळलं? पर तिकडे गेल्यावर शिकच. अरे मी शिकणारच आहे, मी थोडीच कोणाच्या नादी लागणार आहे. तुला पण माहिती, इथून मागं पण गेलो तेव्हा शिकलो. दुसरं काहीच माझं एक पण गावात आपले काही असं मॅटर नाही कानावर कोणाचं माहिती का. असं सगळे स्टेप बाय स्टेप मी शाळा बिळा शिकतो तिकडे गेलो. आणि मोठा साहेब बी फोन येतो बघ तुला, असं एकदम राणीसारखं ठेवणार आहे माहिती का. आपलं लग्न झालं काय आलंय? अरे 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 मी काय आता चाललो नाही, मी जाणार आहे उद्या. आता का तुला काय झालं आज चक्कर करायला? ए चक्कर येते मला. चल बरं तू तिथं बस 2 मिनिटं. तुला चक्कर यायला काय झालं? 1 तास बस बरं इथं, बस बरं इथं बस. काय झालंय तुला? इकडे बघ, इकडे बघ. अरे तुझं काय दुखत होतं का आधी? पोट दुखतंय. पोट कसं काय एक दुखायला लागलं? काय खाल्लेलं सकाळी तू? मी पाणी घेऊन येऊ का? का काय झालंय नेमकं? काय होते मला सांग बरं. काही नाही, फक्त पोट कसं काय असं दुखतंय तुझं? काय माहिती अचानक दुखतंय. तू काय शिळं वगैरे खाल्लं होतं का? नाही हो. अरे मग दुखतंय कसं काय पोट? तू टेन्शन घेतलं काय मी चाललेलो तिकडं? तुला सांगितलं ना मग. अरे खरंच तुला चक्कर येते का? आणि पण हॉस्पिटलला जायचं का? चल मग हॉस्पिटलला जाऊ आपण. चल बरं आपण हॉस्पिटलला जाऊ. उठ. तू काय ह्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही ना की मी जाणार आहे म्हणून? काय उगा असं टेन्शन, तू टेन्शन घेतलं तरी पोटात दुखायचं काय कारण येते? तू काहीतरी शिड वगैरे खाल्ला असशील ग. मास्क नाही आणलं तू? काय प्रॉब्लेम होतोय? चक्कर येते, पोटात दुखतंय. किती दिवस झालं? आज झाले. मळमळ उलटी? हा होते. मळमळ उलटी पण होते. चक्कर आल्यासारखं होतंय. काय रात्र काय खाल्लं होतं? भाजी चपाती. चालतंय, चला मग. झोपा. इकडे इकडे तोंड करा. चल सरका. पल्स बघू. हा करा. जिप बाहेर काढा, पूर्ण काढा.
BP चेक करू. हात का असा करा. पोटा ठेवा असं. हात असं ठेवा. बसा उठून. या 2 मिनिट. बसा, हळून बसा. टेन्शन घ्यायचं एवढं काही गोष्ट नाही. फक्त जड ही काही उचलू देऊ नका. काय नाही, ते प्रेग्नेंट आहेत त्या. त्यांना जास्त जडापिचे उचलू देऊ नका. त्यांना गोळ्या लिहून देतो. टायमिंगला गोळ्या द्या. नाव सांगा मॅडमचं. कोमल. पुढं विशाल. पूर्ण नाव सांगा ना. कोमल विशाल सातपुते. वय किती येत आहे? 19. 19. लवकर लग्न केलं तर काय? हा ना. चालतंय. टायमिंगला गोळ्या द्या आणि काळजी घ्या. फी किती झाली सर? फी तिथं मेडिकलमध्ये जमा करा. मेडिकल? हां तिथं. चल तरी विशाल आता काय करायचं? अरे काय चुकी माझी एकट्याची का? ते तू पण त्या चुकीत पार्टनर आहे माझी. माझी एकटी चुकी असते तर मी सांगितलं असं काय करायचं. काय करायचं म्हणजे तूच सांग काय करायचं. हा मग चुकी दोघांची पण आहे ना. अरे चुकी दोघांची, मग तुला पण कळायला पाहिजे ना काय करायचं म्हणजे. हा पळून जाऊन लग्न करायचं. तू काय डोक्या बिक्या पडली का पळून जाऊन लग्न करायचं? माझ्या आईच्या लय अपेक्षित आणि माझ्याकडून मला काय हे पळून मिळून जायला नाही जमणार बाबा. तू आता तुला कळत नव्हतं का काही? ह्यात काय चुकी काय माझीच आहे काय? मग माझी चुकी. मी तुझ्यावर प्रेम केलं मग ही माझी चुकी झाली का? मला काय जमणार नाही. तू बावळ बिवड झाली का मारायला लागली अशी? तू एवढा फाटके विचारत आहे मला वाटलं नव्हतं. अरे मी फाटके विचार तुला निर्मळ विचारायची काय मग? हा काय केलं रे मी? काय केलंय? ती तुझी चुकी माझी चुकी नाही मला काय सांगू. तुझी चुकी माझी तुला करताना लय माझ्या वाटली. अरे माझी वाटली म्हणजे काय? माझी एकट्याची काय? एका हाताने टाळी वाजत नाही. तुला पण माहिती. कळलं का? मला काय सांगू नको. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. तू मला काहीच सांगू नको. मला काय तुझ्याशी लग्न करायचं नाही. मला तुझ्याबरोबर लग्न करून माझ्या आयुष्यात आताच घोडे लागतील माहिती का? मग ते स्वप्न दाखवलेले काय झाले? स्वप्न दाखवलेलं मग मला काय माहिती आता असं होईल म्हणून लगेच.
हा बावळ सारखी करू नकोस हा. मी तुला आता सांगतो मारू बिरू नकोस तसलं. मी खपून घेणार नाही आता परत नंतर ना. तुला आता म्हणजे सांगतो. तुला आधी कळलं नाही आणि जेव्हा माझ्या हे टाइम आला तर तू मला सोडून जायचा विचार करतोय. अरे काय मला म्हणजे काय माझ्या एकटं मिळालंय काय हा. दोघांच्या चुक्यात म्हणजे तुझी पण चुकी त्यात. हा मग मी म्हणते ना आपण लग्न करू. लग्न बिग्न माझ्याने होणार नाही. मी तुला आताच सांगतो. परत तू काय माझ्याबद्दल विचार सुद्धा डोक्यात आणू नको. तुझ्याच्यानी लग्न होतच नव्हतं तर तुम्हाला स्वप्न कायला दाखवले होते 7-7 अरे स्वप्न जन्माचे? काय आता मी तुला लगेच काय उद्या करणार होतो काय तुझे स्वप्न पूर्ण. तुला पण माहिती ही मला पण नाही कळालं तुला पण नाही कळालं. ते झालं ह्याच्यामध्ये झालं सगळं. कळलं का? बघ ना मी पण किती वेडी. 4 दिवसाच्या प्रेमासाठी मी कुठल्याही गोष्टीचा ना विचार करता नको ते थाराला गेले आणि आज माझ्या ही वेळ आली. ऐक ना कोमल, तुला मी अगोदर पण सांगितलं होतं का नाही. माझ्या आईच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून. आणि माझ्या आईच्या अपेक्षांपुढं आणि माझ्या आईच्या प्रेमापुढं मी प्रेमाचंच नाही मी कोणत्याही गोष्टीचं बलिदान देऊ शकतो. मी तुला हे आधी पण सांगितलं होतं. त्यामुळे माझ्याच्याने काय होणार नाही. मी म्हणत नाही तुझ्या आईच्या विरोधात जाऊन माझ्या संग लग्न कर. अरे ठीक हे होऊ शकत नाही. मी आता तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही. आता तुझ्याबरोबर लग्न केलं की मी वेगळ्याच गठबंधनात बांधला जातोय आणि मला काहीच करता येणार मग तुला नाही. हे कळायचं होतं आधी. अरे कळायचं होतं तुला पण कळा समजायला पाहिजे होतं ना. मग मग मी चुकी कबूल करते ना माझी आपण लग्न करू म्हणते. अगं तू मस्त चुकी कबूल करते पण माझं लग्न करण्या इतपंच माझं फ्युचर नाहीये. माझं खूप पुढं फ्युचर आहे. मला खूप घडवायचं आहे. आणि हे बघ मी तुझ्यावर प्रेम करते. मी तुला सोडू शकत नाही. प्रेम तर मी पण करतो हे तुला पण माहिती आहे. आणि त्याचं सारखं सारखं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आता ही चूक तुझी तूच निस्तर माझं एवढंच म्हणणं आहे तुला. मी कुठल्या तोंडाने घरी जाऊ विशाल? माझ्या भावाने रक्ताचं पाणी करून मला वाढवलंय आणि त्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्या संग प्रेम केलंय. हे बघ कोमल तू काहीच काळजी करू नको. आपण आहे ना ह्यावर काहीतरी उपाय काढू. कसलं ते उपाय? तू कशाला काळजी करते. काहीतरी आपण असं उपाय काढू की काहीच कळणार नाही कोणाला. तू फक्त हो बोल. काहीच कळणार नाही कोणाला? अगं म्हणजे तुला पण काय प्रॉब्लेम नाही होणार मला पण नाही काय प्रॉब्लेम होणार. असा उपाय काढू काहीतरी. हे बघ कोमल प्लीज आता इथून चल आपण काहीतरी करू. चल काय करायचंय ते लवकर कर विशाल. अरे मी करतो काहीतरी. तू चल आता इथून लवकर. फक्त तुला घरी सोडतो मी. चल काय झालंय? काय झालंय सांग. एवढा मोठा निर्णय काय घेतला तू? काय झालंय? काय झालंय सांग कोमल. सांगा काय झालंय? सांगताव का? काय झालंय? तुम्हालाच विचारते काय झालंय? हा काय झालंय कोमल? सांगा ना काय झालंय? कोण काय बोललंय का? मग
दादा काय बोललाय का तुमचा? मग माझं काय चुकलंय का कोमल? मग काय झालं? का तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला? हा, सांगा की कोमल, काय झालंय? हा, वहिनी ते आपले मालक विशाल नाहीत का? हा, काय केलं त्यांनी? स्वयंपाक आवरल्या उरकलं तर बरं वाटतं. उशीर झाला की गोंधळच उडत सगळं. चहाला बाई एवढा पुसून घेतलं की झालं. बसायचं निवांत सगळं जरा. आले का रे? आले बस आले लगेच. अगं बाई सगळीच आलेत का रे? सगळे एकदम आलात, या बसा. काय झाले असं का चेहरा पाडले ते तुम्ही? काय काय झाले? कमून असं चेहरा पाडले तर कमून सुकले येऊन झालात? बरं थांबा, मी तुम्हाला ना चहा करते आधी, मग नंतर बोलू काय असं. का रे? काय झालंय काय नेमका प्रॉब्लेम? का म्हणून तसं झाला तुम्ही सहज एकदम इमोशनल? अरे काय झालंय? तुम्ही असं बोला ना, करू ना. काय झालंय? काही चुकलंय का माझ्याकडून? मालकीन बाई, कोणाचं चुकलं हेच कळी नाही. मधी विशाल आलते. हा हा. विशाल आल्यानंतर ह्या दोघांचं काय बोलणं भेटणं बसणं झालंय. दोघांचं काय एकमेकावर प्रेम झालंय. अरे तू रडतो कशाला? काय रडू नको ना. काय असन ते आपण समजून घेऊ. काय झालंय मला सांगा सविस्तर. असं रडू बिडू काय नको. अरे रडू नको बाबा, रडू नको. मला फक्त स्पष्टपणे सांगा का नेमकं काय झालंय ते. त्याच्यावर आपण मार्ग शोधू. काय तो रडायचं काय कारण नाही. रडू नको. मोकार असं ताण करून घेऊ नका. काय झालं मग? भेटले म्हणून काय ग? बोलणं भेटणं झालंय. 3-4 महिन्यात त्यांची चांगली ओळख झाली. मग ते प्रेग्नेंट आहेत आता. अगो बाय. आलोय तुमच्याकडे सांगायचं मला. ए बाळा रडू नको. अरे तुम्हाला मी परक कधीच मानलं नाही. तुम्ही जरी काम करीत असलात ना तरी तुम्ही असं शितक हे नको हो. रडू नको. बघ तुमची इज्जत आणि आमची इज्जत. तुम्ही असं स्वतःला असं कमी लिहू नका. आम्ही गरीब आहेत ना, आता आमचं कसं होईल काय होईल ही डोक्यात आणू नका. होय ग? काय म्हणते वहिनी? खरंय काय? हा, मग तू बोलली का त्याला? विशालला बोलली का असं? बोलले मी त्यांना. काय म्हणलं? ते म्हणतात की माझ्या आईच्या लय अपेक्षात माझ्याकडनं, तुला स्वीकारू शकत नाही. आणि आम्ही हॉस्पिटलला बी गेलो तर त्यांना माहिती सगळं. हॅलो, कुठे आहे विशाल तू? बर बर ते राहू दे. तू घरी ये. तुला एक महत्वाचं काम करायचं. लवकर ये. लई वेळ लावू नको. लगेच ये. चालते चालते. ये लवकर. ठेवते. या एवढा चापत का चलत?
चुकून झालं म्हणतो. तू निस्ती नंदीबाईला मान हलवतो. तू एकदा मला म्हणायचं तरी ना की मम्मी असे असं झालंय बाबा काय. असं बोलायच्या अगोदर तू कसं काय एकदम तिला टोकाचा निर्णय सांगितला. माझ्या मम्मीच्या अपेक्षा आहेत लई. हा झाडाची फुलं आहेत का तोडलं घेतला वाज दिलं पिकून. काय करतो जरा बोल ना गडा गडा. हे बघ तसलं काय मनात आणू नको. आम्ही ह्याची वृत्तीची माणसं नाही तर जरी त्याच्याकडून काय घडलं असेल जरी माझ्या अपेक्षा असतील तरी मी त्या मागं टाकेन. पण तुला न्याय मिळवून देईन. याने किती बी चालू करू दे. काही ध्यानावर घ्यायचं नाही अजिबात. तुम्हाला वाटेल की ही तोंडापुरतं सांगते किंवा आमच्या समाधानासाठी काय म्हणतात असं काय ध्यानात आणू नका. हे सगळं व्यवस्थित होईल. चलो झाले झाले. चुकायचं त्यांचं आता होईच आहे ते. जाऊ दे आता मग काय लय जगाने नावं ठेवलं जरी काही भानगडी झाल्या तरी सहन करावं लागेल आपल्याला. आता आपण काय करू त्यांना एखाद्या मंदिरात नेऊन त्यांचं लग्न लावून देऊ. काही शंका आणायची नाही अजिबात. तुम्हाला असं वाटू देऊ नका की आता ही तोंडापुरतं बोलते का काय परत बदलते का काय. पण असं काही होणार नाही. आपण सगळं व्यवस्थित करू. टेन्शन घ्यायचं नाही हो. आणि व्यवस्थित कामधंदा करायची. काही अडचण नाही काही नाही. करू सगळं करू. त्याने किती ओळवळ करू दे. त्याला झाडाला बांधून लग्न लागेल सांगून मोकळा झाला तिला. मम्मीच्या अपेक्षा आहेत. मम्मीला त्यांनी पहिल्यांदा नाही विचारलं तुझ्या मम्मी आपल्या अशा अपेक्षा आहेत मग मी आता असं केलंय काय केलंय. आवडपणाचं व्यवहार सगळं चालतंय. जेवण पण केलंय का उपाशीच आहेत अजून करू ना. जेवले का एक काम करा तुम्ही आता जरा फ्रेश व्हा. मी जेवायला करते आणि जेवण जा सगळे. हो मालकीन बाई उपकार झाले होते. उपकार नाही झाले उलटे तुमचे उपकार आमच्यावर झालेत माहितीये का. तुम्ही जर दुसरीकडे कुठे गेले असते तर आज तुमच्या डोक्यात कुणी काय भरवलं असतं. विषय अजून पांगला असता. त्यामुळे तुमचे उपकार नाही झाले. माझे उपकार नाही तुमच्यावर झाले. तुमचे माझ्यावर झालेत. आता एक काम करा तुम्ही सगळे आता फ्रेश व्हा जरा. मी स्वयंपाक बनवते. सगळेजण जेवा आणि निवांत राहा. काही टेन्शन घेऊ नका. सगळं आपण व्यवस्थित करू. आता हो का तुम्ही सगळे फ्रेश व्हा. मी काय स्वयंपाक बनवते काहीतरी जेवा सगळेजण मग जा. होय सुनबाई येतील मला स्वयंपाकाला मदत करायला. ऋषी काय केळी भिजून झाली का. हा झाली. मग जायला घेऊन मोटरसायकल वरून ते बंद करून या मोटर आणि लवकर या माघारी. तू काय कर पीठ मारायला लागली.